students, welcome back to mathematics lecture. Last period we have seen that factors of algebraic expression practice set 6.1. practice set 6.1 मध्ये आपण x plus a x plus b याचे फॅक्टर्स पाडले होते आणि त्याचं एक्सपान्शन बघितलं होतं. आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2ला सुरुवात करतोय. प्रॅक्टिस सेट 6.2 सुरू करण्यापूर्वी आपल्याला फॅक्टर ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब बघायचा आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब सेम फॉर्म्युला आहे, आपल्याला आता हा लर्न करायचा आहे. मी तुम्हाला परत तेच सांगणार आहे की जर आपल्याला मॅथेमॅटिक्स चांगलं समजावं यावं असं वाटत असेल तर फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे हे शिकून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. तर आपण आधी ए क्यूब प्लस बी क्यूबचं फॅक्टरायझेशन कसं पडतं किंवा आपल्याला तो फॉर्म्युला कसा लर्न करायचा आहे हे आपण आधी बघूयात. ए क्यूब प्लस बी क्यूब याची टर्म आपण बघा कशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ए क्यूब प्लस बी क्यूब. आता याची आपल्याला फोड करायची आहे तर याच्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. हा फॉर्म्युला आपला सगळ्यांचा पाठ आहे, लास्ट चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहोत. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊयात. ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आलं सगळ्यांच्या लक्षात. आपण हे एक्सपान्शन लर्न केलेलं आहे. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. फर्स्ट टर्म ए आहे आणि सेकंड टर्म बी आहे. क्यूब ऑफ फर्स्ट टर्म प्लस 3 इंटू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म क्यूब. आता आपण काय करणार आहोत बघा, हा ए क्यूब प्लस बी क्यूब हे दोन टर्म काय केल्यात आपण जवळजवळ लिहून घेतल्यात. प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर. आता ए क्यूब प्लस बी क्यूब ॲज इट इज. आता इथे जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की इथे 3 आणि इथे 3 आहे म्हणजे 3 कॉमन निघू शकतो. ए स्क्वेअर आहे आणि इथे ए आहे म्हणजे इथे ए कॉमन निघेल. बी अँड बी स्क्वेअर आहे म्हणजे बी अगेन कॉमन निघेल. मग फर्स्ट टर्ममध्ये ए स्क्वेअर बी मधला इकडे ए बी आलेला आहे म्हणजे इथे फक्त ए उरतो आणि इथे ए बी स्क्वेअर आहे, ए बी बाहेर आहे म्हणजे इथे फक्त कोण उरतो, ए बी उरतो. अशा पद्धतीने ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3 ए बी इन ब्रॅकेट ए प्लस बी. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन केलं आणि फक्त कॉमन फॅक्टर आपण काढलेला आहे. इकडे आपला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं हे एक्सपान्शन आहे. आता बघा आपण काय करूयात की हा जो आहे ए क्यूब प्लस बी क्यूब हा काय करणार आहे आपण इकडे आणणार म्हणजे हा लेफ्टकडे आणूया आपण. म्हणजे इकडे काय उरणार आहे बघा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा जो आहे प्लस 3 ए बी इन ब्रॅकेट ए प्लस बी हा इकडे पाठवताना काय होणार आहे, मायनस होणार आहे. लेफ्ट साईडचा राईट साईडला आणि राईट साईडचा लेफ्ट साईडला येताना काय होणार आहे, प्लसचा मायनस मायनसचा प्लस होतो. ए क्यूब प्लस बी क्यूब सपोज इथं ॲज इट इज आहे, डझंट इट, आणि हा तिकडे ट्रान्सफर केला तर हा काय झाला मायनस. लिहिताना मात्र आपण अशा पद्धतीने ठेवला आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचं. आता आपण काय करणार आहे बघा कशी फोड पडते ते बघणार आहोत. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि ए प्लस बी म्हणजे इथे ए प्लस बी आपण काय काढू शकतो, कॉमन काढू शकतो. मग क्यूबमधला एक बाहेर पडला म्हणजे इथे काय उरेल, फक्त स्क्वेअर टर्म उरेल आणि इथे काय उरणार आहे 3 ए बी. डझंट इट. नाउ ए प्लस बी ॲज इट इज इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. अगेन सेम ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्ही 7th स्टँडर्डला शिकला आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला शिकवले. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन लिहून घेऊयात. एक्स स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर मायनस 3 ए बी ॲज इट इज. नाउ ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर. आता इथे ए बी अँड ए बी हे सिमिलर टर्म्स आहेत. ए बी आहे म्हणजे आपण यांची प्लस मायनस करू शकतो. आता एक प्लस आहे एक मायनस आहे, सबस्ट्रॅक्शन होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. मायनस 3 बी ए बीमधून प्लस 2 ए बी गेला, मायनस ए बी उरेल प्लस बी स्क्वेअर ॲज इट इज. देअरफॉर ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूबचा आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे, तो आपण लर्न करणार आहोत. ए प्लस बी आहे म्हणून फर्स्ट ब्रॅकेटमध्ये राहणारे आपला ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये राहणारे ए स्क्वेअर
मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला अनेक वेळा लिहून आणि व्यवस्थित काय करायचं आहे, लर्न करून ठेवायचा आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ए क्यूब प्लस बी क्यूब कशा पद्धतीने काढला आपण, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबच्या मदतीने आपण काढला. त्याची एक्सपान्शन फोड लिहून घेतली. त्याच्यानंतर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा इकडे सबस्ट्रॅक्शन होतो. त्याच्यानंतर ए प्लस बी कॉमन काढला, स्क्वेअरचं एक्सपान्शन लिहिलं आणि सबस्ट्रॅक्शन वगैरे करून आपल्याला फॉर्म्युला मिळाला. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी. बघा सेम आपण फॉर्म्युला बघणार आहोत ए क्यूब मायनस बी क्यूबचा. त्यामुळे काळजीपूर्वक लक्षात ठेवा की कसा पाठ करणार आहात. ए क्यूब प्लस बी क्यूब, इथे प्लस आहे आणि ए बी आहे, म्हणजे फर्स्ट टर्म काय राहणार आहे, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस प्रॉडक्ट ऑफ बोथ टर्म्स प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. आता आपण प्रॅक्टिस सेट 6.2 बघणार आहोत. त्याचं एक एक्झाम्पल आपण सोडवून बघूया. प्रॅक्टिस सेट 6.2. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे फॅक्टरायझेशन एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आपल्याकडे, ए क्यूब प्लस बी क्यूब. मग आता आपण बघूया इथे ए क्यूब आणि बी क्यूबचा आपल्याला आधी फॉर्म्युला काय करावा लागणार आहे, लक्षात घ्यावा लागणार आहे. मग ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्म्युल्याचे आपण आधी फोड लिहून घ्या. ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट. डझंट इट. आता बघा आपण काय करूया की ए अँड बी, मग ए इज इक्वल टू काय आहे, एक्स आहे आणि बी इज इक्वल टू काय येणार आहे, 4y. एची किंमत किती येणार आहे, एक्स, आणि बीची किंमत किती येणार आहे, 4y. 4 4 जा 16, 16 4 जा 64. मग आता आपण व्हॅल्यू पुटअप करू. ए मीन्स एक्स आणि बी मीन्स 4y. नाऊ ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर मायनस ए मीन्स वाट, एक्स, बी मीन्स वाट, 4y प्लस बी स्क्वेअर मीन्स 4y स्क्वेअर. फक्त आपण काय करायचं आहे, ए आणि बीचं टर्म फिक्स करून घ्या आणि नंतर त्या काय करा, दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. फर्स्ट टर्म प्रॉडक्ट ऑफ सेकंड टर्म प्लस प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट टर्म. देअरफॉर एक्स प्लस 4y फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस 4चा स्क्वेअर 16 वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. बघा अतिशय सोपं गणित आहे. गणित आपल्याला एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला लिहून घ्या, व्यवस्थित लर्न करा. ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करून घेऊयात. ए मीन्स फर्स्ट टर्म, ए काय दिलेलं आहे इथं, एक्स क्यूब मीन्स एक्स, आणि वाय क्यूब काय दिलेला आहे 64 वाय क्यूब. मी बी मीन्स वाट काय येईल 4y. मग दिलेल्या एक्सपान्शनमध्ये आपण फक्त काय केलेले आहेत, व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला एक एक एक्झाम्पल सोडवायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे बघा 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब. हे सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडवा, कारण पहिलं आणि दुसरं बऱ्यापैकी सेम आहे. आता थर्ड एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेला आहे 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब. बघा अगदी सहज पटकन तुम्हाला सांगता येईल. ए क्यूब प्लस बी क्यूबमध्ये आपल्याला याचं म्हणजे एक्सपान्शन करण्यापूर्वी आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब फॉर्म्युल्यामध्ये याला करायचं आहे. तर मग 5 काय 125चा क्यूब का हा कुणाचा क्यूब आहे, 5चा. म्हणजे हे आपण काय लिहिणार आहे 5k क्यूब प्लस 27 कुणाचा क्यूब आहे, 3चा 3m क्यूब. या पद्धतीने आपल्याला काय करता येणार आहेत, ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण आधी काय केल्यात, ठरवून घेतल्यात. आता आपण लिहून घेऊया. देअरफॉर ए इज इक्वल टू काय आलेली आपली 5k आणि बी इज इक्वल टू 3m. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब. लिहून घेऊयात फॉर्म्युला. फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. अतिशय सोपा आहे.
आधी तुम्ही ए आणि बीच्या व्हॅल्यू काय करून घ्या, ठरवून घ्या आणि नंतर फॉर्म्युला लिहा शांततेत, व्यवस्थित न चुकता आणि दिलेल्या व्हॅल्यू पुटअप करा. एची व्हॅल्यू काय 5k, बीची व्हॅल्यू किती आहे 3m. नाव सेकंड ब्रॅकेट, व्हॉट इज द फर्स्ट टर्म 5k स्क्वेअर मायनस 5k इंटू 3m प्लस सेकंड टर्म काय आहे 3m मीन्स b स्क्वेअर, लाईक दॅट. नाव फर्स्ट ब्रॅकेट 5k प्लस 3m. आता सेकंड ब्रॅकेट 5 स्क्वेअर इज 25k स्क्वेअर, 5 3 जा 15km प्लस 3 3 जा 9m स्क्वेअर. बघा अतिशय न गडबड करता, कुठलाही गोंधळ न करता व्यवस्थित आपण हे गणित सोडवणार आहोत. चौथा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला 2l स्क्वेअर प्लस 432m क्यूब. आता आपण इथे काय करणार आहोत, टू तर क्यूब नाहीच आहे आणि इथे 432 आहे, म्हणजे इथे काय आहे 432 हा 2चा डिव्हिजिबल आहे, म्हणजे 2 इथे कॉमन निघणार आहे. मग एल क्यूब प्लस 2 2 जा 4, 2 1 जा 2, 1 उरतो, 2 6 जा 12m क्यूब. आपण इथे काय काढला 2 कॉमन काढला. आता हा 2 आपण ॲज इट इज असाच ठेवूयात, बरोबर आहे. आता आपण याला कशात कन्वर्ट करणार आहेत, ए क्यूब प्लस बी क्यूबमध्ये. आता आपल्याला माहिती आहे की 216 हा कुणाचा क्यूब आहे, तर हा 6चा क्यूब आहे. 6 6 जा 36, 36 6 जा 216. मग इथे काय येणार आहे 6m क्यूब. आलं लक्षात कशा पद्धतीने आपण चाललो आहे. म्हणजे आता आपली एची व्हॅल्यू किती झाली, ए झाली आणि बीची व्हॅल्यू किती झाली 6m झाली. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. फॉर्म्युला लिहून घेऊयात आपण, ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट. नाव पुट द व्हॅल्यू. हा आपण आता फॉर्म्युला लिहिला. आता ॲज इट इजसाठी आपल्याला 2 कन्सिडर करावा लागणार आहे. 2 कॉमन काढलेला आहे. ए आहे आपला एल आणि बी आहे आपला 6m. नाव सेकंड ब्रॅकेट एल स्क्वेअर मायनस एल इंटू 6m प्लस बी स्क्वेअर. Therefore 2 as it is, first bracket L plus 6m, second bracket L square minus 6lm plus 6 square is 36, m square is m square, like that. आलं लक्षात. अतिशय सिस्टमॅटिक, कुठलाही गोंधळ न करता आधी आपण 2 कॉमन काढून घेतला, ए आणि बीमध्ये कन्वर्शन करून घेतलं. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला लिहा. ए मीन्स फर्स्ट टर्म जी की एल आहे आणि बी मीन्स सेकंड टर्म 6m आहे. व्यवस्थित फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या आणि नंतर काय काढलेली आपण किंमत काढलेली आहे. पुढे आपल्याला भरपूर गणितं आहेत की तुम्ही सोडवू शकतात. 5th वन तुम्ही ट्राय करा, 6th वन तुम्ही ट्राय करा, 7th ठीक आहे. 7th पण म्हणजे सोपं आहेत, सगळे गणितं सोपे आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण 8th वन प्रॉब्लेम बघूया. 1 प्लस ए क्यूब अपॉन 125. ते देतानाच तुम्हाला असे गणितं देतात की ते कुठल्या ना कुठल्या संख्येचे क्यूब असतात किंवा मग काहीतरी एक कॉमन निघेल आणि उरलेली संख्या काय राहणार आहे क्यूब राहणार आहे. आता इथे ए काय राहणार आहे 1 राहणार आहे आणि बी किती येणार आहे q/5. चला लिहून घेऊयात फॅक्टर. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला लिहून घेऊयात. ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. नाऊ एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू किती आहे q/5. नाऊ ए स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1च येतो. 1 इंटू q/5 प्लस q/5 ब्रॅकेट स्क्वेअर. नाऊ 1 प्लस q/5 सेकंड ब्रॅकेट 1 मायनस q/5 प्लस क्यूचा स्क्वेअर येणार आहे q स्क्वेअर अपॉन 25, लाईक दॅट. या पद्धतीने आपण काय करतोय प्रॅक्टिस सेट 6.2चे एक्झाम्पल्स बघितलेत. साधारणतः 8 एक्झाम्पल्स आहेत. फॉर्म्युला कसा तयार झाला हे मी तुम्हाला सांगितलं आणि कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सोडवायचं हेही मी तुम्हाला सांगितलं आहे. 8 प्रॉब्लेम्स आहेत, 4 मी सोडवले, उरलेले 4 तुम्ही सोडवा. काही अडचण आली तर मला पर्सनली व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला सांगणार आहे काय कुठे कसं सोडवणार आहात ते. अगेन एकदा एक्सप्लेन करते. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर
minus AB plus B square. Learn this formula again and write this formula for 20 to 30 times. Okay. आता ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आपण बघितला, तसंच आता आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला बघायचा आहे. मग सेम आपण जाणार आहोत ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. फक्त इथे आपण परत ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला कसा तयार झाला हे बघतोय. आता हाही फॉर्म्युला मी तुम्हाला पूर्ण समजवणार आहे की फॉर्म्युला कसा तयार झाला, परंतु ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबची फोड तुम्हाला माहीत पाहिजे, जी की ऑलरेडी लास्ट चॅप्टरमध्ये आपण शिकलेले आहोत. ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब बी क्यूब. आठवली सगळ्यांना ही फोड? आपण ही फोड मागच्या वेळेस शिकलेले आहोत. आता आपण काय करणार आहोत, ए क्यूब मायनस बी क्यूब काय केलेत, हे दोन जवळजवळ लिहिलेत. मायनस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर हे काय करू आपण जवळ लिहून घेऊयात. ए क्यूब मायनस बी क्यूब ॲज इट इज मायनस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअरमधून आपण मायनस 3ab जर कॉमन काढला तर इथे उरतो ए. आता इथे प्लस आहे, परंतु कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह आल्यामुळे इथे काय होणार आहे, मायनस होणार आहे. आणि इथे फक्त शिल्लक कोण उरतो, फॅक्टरमधला बी शिल्लक उरतो. इकडे आहे आपला ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता हा जो आहे ए क्यूब मायनस बी क्यूब ॲज इट इज ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, हा जो आहे मायनस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी, हा लेफ्ट साईडचा राईटकडे किंवा राईटचा लेफ्टकडे कुठेही तुम्ही आदलबदल केला तर प्लसचा काय होतो, मायनस होतो आणि मायनसचा प्लस होतो. आता हा मायनस आहे म्हणजे आता हा तिकडे जाताना काय झाला, प्लस झाला. सेम फक्त साईन बदलणार आहेत. ए मायनस बी काय निघणार आहे, कॉमन निघणार आहे. आता क्यूबमधला एक बाहेर निघाला म्हणजे मध्ये किती उरला, स्क्वेअर उरला आणि इथे फक्त काय उरणार आहे, प्लस 3ab. ए मायनस बी ॲज इट इज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊयात. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस 3ab. सेम मायनस 2ab आणि प्लस 3ab. ab हे सिमिलर टर्म्स आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांची प्लस मायनस करता येते. 3मधून 2 गेला, 1ab उरतो. मोठ्या संख्येचं चिन्ह 1 न लिहिता आपण फक्त ab लिहितो प्लस बी स्क्वेअर. नाव वी गेट द फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ab प्लस बी स्क्वेअर. अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हाही फॉर्म्युला तुम्ही 30, 40, 50 वेळेस म्हणजे पाठ होत नाही तोपर्यंत लिहायचा आहे, परंतु आधी तो कसा फॉर्म केला हे समजून घ्यायचं आहे. ए मायनस बी आहे म्हणून आपलं फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी राहणार आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ab प्लस बी स्क्वेअर राहणार आहे. तर चला उशीर न करता आपण प्रॅक्टिस सेट 6.3ला सुरुवात करूयात. प्रॅक्टिस सेट 6.3मधलं पहिलं फॅक्टरायझेशन आपल्याला दिलेलं आहे वाय क्यूब मायनस 27. आता सेम आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब जे बघितलं होतं तेच आपण आता इथे ए क्यूब मायनस बी क्यूबमध्ये बघतोय. फक्त आपलं काय राहणार आहे, सिम्बॉल्समध्ये किंवा साईनमध्ये फक्त चेंज आहे. आता आपण इथे कन्सिडर करून घेऊयात, एची व्हॅल्यू किती आहे वाय आणि बीची व्हॅल्यू किती आहे 3. ॲक्च्युली हे गणित कसं आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब या पद्धतीने हे गणित आहे. एची व्हॅल्यू कन्सिडर करून घेतली, बीची व्हॅल्यू कन्सिडर करून घेतली. आता ए क्यूब मायनस बी क्यूब आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला लिहून घ्यावा लागणार आहे. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ab प्लस बी स्क्वेअर. आता फक्त आपल्याला व्हॅल्यू टाकायच्या आहेत. एची व्हॅल्यू वाय, बीची व्हॅल्यू 3, वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू 3 प्लस 3 स्क्वेअर. Therefore y minus 3 second bracket y plus y square plus 3y and 3 3 जा 9. अशा पद्धतीने अतिशय सिस्टमॅटिक ए क्यूब मायनस बी क्यूबमध्ये एक्सपान्शन करून कन्व्हर्शन करून घेतलं. आता आपल्याला माहिती आहे ए मीन्स फर्स्ट टर्म अँड बी मीन्स सेकंड टर्म. ए वाय घेतला आणि बी 3 घेतला. फॉर्म्युला लिहून घ्या सिस्टमॅटिक न चुकता आणि व्हॅल्यू पुट करा. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवता येणार आहेत. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येणार आहे.
थर्ड पण येणार आहे. मी आता तुम्हाला फोर्थ वन सांगते. 125 y क्यूब मायनस 1. अगेन ए इज इक्वल टू काय येणार आहे 5y अँड बी इज इक्वल टू काय येणार आहे 1. ॲक्च्युअल हे गणित कसं आहे 5y क्यूब मायनस 1 क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब. फॉर्म्युला लिहून घेऊ. ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू. ए मीन्स 5y अँड बी मीन्स मायनस 1. 5 means 5y square plus 5y into 1 plus 1 square. Now first bracket 5y minus 1. आता हा जो 5y आहे त्याचा स्क्वेअर काय येणार आहे 25y स्क्वेअर. 5 1 जा 5y प्लस 1चा स्क्वेअर 1. अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने आणि कुठेही न डगमगता आपण हे गणितं सोडवतो आहेत. अतिशय इम्पॉर्टंट आहेत. 9th आणि 10thला ॲज युज्युअल सेम फॉर्म्युले आहेत. सेम एक्सपान्शन्स आणि फॅक्टरायझेशन्स आपल्याला करायच्या आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक लक्षात घ्या. एक एक गणित 2-2 3-3 वेळेस सोडवा म्हणजे तुमची अधिक जास्त प्रमाणामध्ये प्रॅक्टिस होईल. पुढचं गणित आपल्याला दिलेलं आहे बघा. फिफ्थ वन दिलेला आहे. फिफ्थ एक्झाम्पल आपण बघूयात. 8p क्यूब मायनस 27p क्यूब. आपण काय करू याचं एक्सपान्शन ए क्यूब मायनस बी क्यूबमध्ये करण्यापूर्वी आपण आता काय करूया आधी याला एक्सपान्शन फॉर्ममध्ये आधी याला क्यूब फॉर्ममध्ये लिहून घ्या. 8p क्यूब हा कुणाचा क्यूब आहे 2pचा क्यूब आहे. म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूबमध्ये आधी कन्वर्शन करून घ्या. नंतर 3/p ब्रॅकेट क्यूब झालं. आपण काय केलं ए क्यूब मायनस बी क्यूबमध्ये काय करून घेतलेलं आहे कन्व्हर्शन करून घेतलेलं आहे. आता आपण काय करू एक एक गणित सोडवूया. ए क्यूब मायनस बी क्यूब लिहून घेऊत फॉर्म्युला. ए क्यूब मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. चला आता व्हॅल्यू पुट करून घेऊयात किंवा कन्सिडर करून घेऊयात. ए किती आहे 2p आणि बी किती आहे 3/p. मग 2p मायनस 3/p फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए मीन्स 2p इंटू बी मीन्स 3p प्लस बी मीन्स 3/p ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप केल्या. आता आपण काय करणार आहोत याचं सोडवून घेणार आहोत. 2चा स्क्वेअर किती येणार आहे 4p स्क्वेअर प्लस हा p आणि हा p काय होणार आहे कट होणार आहे. 2 3 जा 6 किंवा 3 2 जा 6 प्लस 3चा स्क्वेअर 9p स्क्वेअर इज p स्क्वेअर. या पद्धतीने आपण काय करणार आहोत 1 बाय 1 एक्झाम्पल सोडवून घेणार आहोत. ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. नाव फोर्थ वन फिफ्थ झालेला आहे. अजून एक गणित मी तुम्हाला सांगते. थर्ड फोर्थ बऱ्यापैकी तुम्हाला आता हे सगळेच गणित येणार आहेत पण हरकत नाही. एक सिक्स्थ वन अजून एक घेऊयात आपण प्रॅक्टिस म्हणून. 343 ए क्यूब मायनस 512b क्यूब. मी अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले होते की 300पर्यंत वर्ग आणि वर्गमूळ पाठ करा बरोबर आहे किंवा मग 1 ते 20चे वर्ग आणि वर्गमूळ पाठ करा हेही सांगितलं होतं. आता 343 हा कुणाचा क्यूब आहे आठवतं आहे का तुम्हाला 7चा क्यूब आहे. आठवतं आहे 7a क्यूब मायनस 512 हा 8चा क्यूब आहे. 8 8 जा 64 64 8 जा 512 8b ब्रॅकेट क्यूब झालं. कशामध्ये कन्वर्शन केलं आपण ए क्यूब आणि बी क्यूबमध्ये. 4 लिहून घेऊयात. ए मायनस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. चला कन्सिडर करा. ए मीन्स 7a अँड बी मीन्स 8b. Now put the value. A means 7a and B means 8b. Second 7a square plus 7a into 8b plus 8b
ब्रॅकेट स्क्वेअर. काय केल्या? व्हॅल्यू पुट केल्या. 7a मायनस 8b. आता 7चा स्क्वेअर 7 7 जा 49 a स्क्वेअर प्लस 7 8 जा 56 ab प्लस 8चा स्क्वेअर 64 b स्क्वेअर. दिस इज द फॅक्टर ऑफ 343 a क्यूब मायनस 512 b क्यूब. या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 6.2 आपण घेतला आणि 6.3चा क्वेश्चन नंबर 1 घेतला. सेम फॉर्म्युला अगेन एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचा आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे दोघं फॉर्म्युले तुम्ही काय करणार आहात? नीट लक्षात घेणार आहात. कसे तयार झाले पाठ करणार आहात, समजून घेणार आहात. 6.3चा क्वेश्चन नंबर 2 आपण पुढच्या पिरियडमध्ये बघू.